आईचं निधन झाले कोरोनामध्ये आणि वडिलांनी दोन्ही मुलांना निरोप दिलेला आहे, आई वारलेली आहे. त्यावेळी एक मुलगा आलेला आहे. त्यावेळी तो म्हणतोय, अरे तुझा दादा कधी येणार आहे? धाकटा आलेला आहे. वडील म्हणतोय, तुझा दादा कधी येणार आहे? धाकटा म्हणतोय, दादा येणार आहे, आपण आता रक्षा विसर्जन वगैरे उरकून घेऊया, त्याला अजून सुट्टी मिळालेली नाही. आईचं रक्षा विसर्जन झालं. तो बाप परत विचारतोय त्या मुलाला बोलवून, अरे रक्षा विसर्जन झालं आणि तुझा दादा कधी येणार आहे? नाही, येईल 4 दिवसात. परत तो वडील विचारतो, 12वा दिवस येतो, दिवस कार्य जवळ येतं. त्यावेळी तो परत वडील विचारतो, आणि दादा कुठपर्यंत आलाय बघ. त्यावेळी तो भाऊ म्हणतो, नाही येणार आहे तो, आपण दिवस कार्य करूया, त्याला वेळ लागेल कदाचित. दिवस कार्य होतात. दिवस कार्य संपन्न झाल्यानंतर, पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तो बाप परत मुलाला जवळ बोलवतो, अरे दादाचं काय झालं, त्याला काही सुट्टी मिळाली नाही का, आणि काय तो आला नाही. हा प्रसंग कधीचा आहे? तो मुलाला सोडायला आलेला आहे बाप स्टँडवरती, तो आता जाणार आहे. स्टँडवर शेवटचा परत विचारतो, दादा का आला नाही? त्यावेळी तो मुलगा सांगतो, बाबा मला माफ करा, आमच्या दोघांच्यात ठरलंय की आई वारल्यानंतर मी यायचं होतं आणि तुम्ही वारल्यानंतर तो येणार. मग अशा काळात मुलं जर आपण वाढवत असेल तर तुमची धनदौलत काय करायची आहे?